3 ओव्हरचा सामना राहणार आहे. कृपया दक्षता घ्यायची आहे. मालकेश्वर बॉयज चिखलगाव बी टीम आणि कालभैरवनाथ वडतुंबी या दोन संघांमध्ये मात्र सामना पाहायला मिळेल. मॅच मध्ये बदलाव आणि जाऊया आपण आवाजामध्ये ही बदलाव करूया. संकेतजी धनावडे सरांचा या मॅच मध्ये आपण ऐकूया आवाज. थँक्यू. फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न तिथे स्क्वेअर लेग मध्ये बॉल डीप होताना पाहायला मिळेल आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर एक सिंगलला सुरुवात मात्र होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती कुमार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फलंदाजीसाठी अजित आले. तिथे अक्षय आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव मात्र घेतली. आकाशला पाहतोय. इथे मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बोर क्रिकेट असोसिएशन ची मात्र हे सामने चालू होताना पाहायला मिळत आहेत आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर आमचे संकेतजी धनावडे सर समालोचक त्यांच्याच गावची टीम आहे आणि त्याचमुळे ते मात्र आपण पाहतोय मॅचला एन्जॉय करताना पाहायला मिळतात. इथे थोडासा खराब बॉल इथे मात्र पाहायला मिळाला कुमार यांचा. त्याच्यानंतर अजित आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईकला. एक धाव मात्र स्वरूपामध्ये आली होती मागच्या बॉलवरती. एकूण धावफलकावरती 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथे दुबई रिटर्न विकासजी दोंडे सुद्धा मैदानामध्ये उतरले. कॅप्टन आहेत ते आणि ह्या त्यांची आपण शॉर्ट इंटरव्ह्यू मात्र ऐकली. संघाला विजयी करण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न त्यांच्याकडनं मात्र पाहायला मिळतोय. हो डॉट बॉल आलाय. खूप छान इथे क्रिकेट खेळ पाहायला मिळणार आहे आपल्याला. एका बाजूला पाहायला गेलं तर अजित आहे चांगली फलंदाजीसाठी ओळखले जात आहेत वडतुंबी या संघाकडनं. दुसऱ्या बाजूला मंकालेश्वर बॉईज चिखलगाव बी टीम ही मात्र खेळताना पाहायला मिळतोय. आयोजनाचा थोडासा ताण त्यांच्या डोक्यावरती जरूर आहे परंतु क्रिकेट आणि आयोजन हे बाजूला ठेवावं लागेल तुम्हाला. डीप मध्ये मात्र खेळून काढल्या क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये रनआउटची संधी आहे. तिथे बॉल पोचेल का नाही तोपर्यंत पाहायला गेला तर पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोचताना मात्र पाहायला मिळत आहेत. बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. कुमार गोलंदाजीसाठी आज समोर अजित पाहायला मिळतात आपल्याला. मोठा फटका खेळायचा जरूर होता. स्विंग झाला. वाव काय गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होताना पाहायला मिळते कारण या षटकामध्ये अजूनपर्यंत मोठा फटका आलेला नाही आहे. बॉल मात्र डिलिव्हरी केलेत आतापर्यंत 4. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल वरती अजित कशा पद्धतीने खेळणार आहे त्याची चर्चा मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पानमध्ये केलेला क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल घेण्याचा प्रयत्न केला जाईल का नाही. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतील का. होय पोहोचलेत. अडवला गेलाय बॉल. बघता बघता पाहायला गेलं तर 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसरीचाही प्रयत्न पूर्ण होताना मात्र पाहायला मिळतात. वाव ओमकार काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे आणि तेवढाच चांगला बॅकअप तिथे मात्र पाहायला मिळालं साहिल यांच्याकडून. 3 धावा आलेल्या आहेत या बॉलवरती. 3 धावांना धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. 8 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. कुमार हा बॉल चांगला परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आहेत का की इथून बराचसा अंतर कापून मात्र बॉल निघालाय. 1 बाउन्स की षटकार की चौकार याची शहानिशा केली जाईल आणि शहानिशा केले पंचांनी आणि बॉल सीमा पार आल्या धावा 6. षटकार. चांगली गोलंदाजी होत होती चिखलगाव या गावाकडनं. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर शेवटचा बॉलवरती मात्र आक्रमण पाहायला मिळालं अजित यांचा आणि चांगली मात्र इथून फटकेबाजी. 6 धावांमध्ये फटका कन्वर्ट जरूर केलाय तिथे आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा.
षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. 14 धावा धावफलकावरती येताना मात्र पाहायला मिळतात. P1चा षटक संपल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी मात्र तुम्हाला बदलाव पाहायला मिळेल. आता तुम्हाला डीपमध्ये क्षेत्ररक्षण सजवता येणार आहे. त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड रिजनमध्ये क्षेत्ररक्षक लावला गेला आहे, मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, हे डीपमध्ये पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर 30 सर्कलमध्ये आपण पॉईंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ आहे, तिकडे पाहायला गेलं शॉर्ट स्क्वेअर लेगला ही क्षेत्ररक्षक सजवलं गेलं. ही रणनीती आजी त्यांच्यासाठी मात्र आखली गेलेली आहे आणि या रणनीतीवरती गोलंदाजी होताना पाहायला मिळेल का त्याची ही चर्चा. तर क्षेत्ररक्षण सजवलं जातो त्या पद्धतीने गोलंदाजी होणंही अपेक्षित असतं. परंतु टेनिस बॉलमध्ये अमोल गोलंदाजी करत असताना मात्र पाहिलं टेनिस बॉलमध्ये ज्या पद्धतीने मात्र गोलंदाज सध्याच्या घडीला यशस्वी होताना पाहायला मिळतात ना, त्यांचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकासाठी अमोल आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ फटका बसला, स्वतः कॅप्टन विकास डाऊन द बॉल आणि हा पकडला झेल. दुबई रिटर्न. ओहो, प्रायव्हेट जेट घेऊन दुबईवरनं मुंबई एअरपोर्ट वरती लँड झाले आणि आताही मात्र पाहायला गेला तर अप्रतिम सेल इथे पकडला गेला आहे. अप्रतिम सेल आणि विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या बाहेर. एक मोठा धक्का बसताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद अजित बॅक टू द गट. सागर नवगणे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बॉस विकास यांच्यासाठी. खुश असतील कारण क्षेत्ररक्षण ही तेवढाच महत्त्वपूर्ण क्रिकेटचा भाग आहे. हे आपण वारंवार पाहिलंय. ज्या टीमचं क्षेत्ररक्षण चांगलं असतं ती टीम सातत्याने यशस्वी होत असते असं अनेक वेळा आपण पाहिलं गेले. अमोल यांनी मात्र विकेट प्राप्त करून दिली. इथे मात्र पाहायला गेलं तर हो चांगला बॉल हाईटचा वापर इथे मात्र करण्यात आलाय. परिपूर्ण आपल्या गोलंदाजीचं मनगटी बॉल इथे मात्र पाहायला मिळालं आणि कोणती धाव येणार नाहीये. विजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात. इथे चिखलीकर घरी निघालेत परंतु त्यांनीही एन्जॉय केले. हार जीत तर होत राहील परंतु आनंद घेतला त्यांनी आज दिवसभरामध्ये. क्रिकेटचाही पाहायला मिळाला. हा फटका चांगला बॅटच्या मधोमध होता. मिळणार नाही आहे तुम्हाला संधी. तिथे क्षेत्ररक्षक बनले दर्शक आणि दर्शक बनले क्षेत्ररक्षक. बॉल सीमा पार. आला धावा 6 षटकार. विजय आले काय? हा बॉल चांगला. त्याच्यानंतर अमोल मात्र हाताळताना पाहायला मिळत आहेत. एक षटकार खायल्यानंतर गती परिवर्तन मात्र पाहायला मिळालं आणि टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला हे सातत्याने आपल्याला मात्र पाहायला मिळतोय इथे. आणि ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर आज 2 दिवसांमध्ये या आयोजनाचं उत्तम उदाहरण मात्र आपल्याला पाहायला मिळालं. इथे आज सगळेजणच मात्र खूप मेहनत करताना पाहायला मिळाले आपल्या या आयोजनासाठी. थोडंसं हाईट फॅक्टर पाहायला मिळालं. त्याच्यानंतर वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळणार आहे. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती मात्र घेतली जाणार आहे आणि या एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल. 21च्या घरामध्ये 21 आणि स्कोर बोर्ड. विलास अमोल आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. बॉल चांगला ब्लॉकवरचा पहा का यॉर्करचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण बघता पूर्ण करताना मात्र पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. शॉर्ट कव्हरला मात्र बॉल होता. 30 सर्कलच्या अगदीच जवळ बॉल इथे मात्र पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र इथून एक धाव पूर्ण आणि एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 22 धावा. 22 वन स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतात. आकाश कोच आमच्या टेन्शनमध्ये आहेत. सगळं पाहणी दौरा करतायत मैदानावरती. कोण कसं खेळ खेळतोय त्याच्यानंतर बदलाव टीममध्ये करण्यात येईल. हेच असंच असतं. बरेच जण चाहते असतात आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळला जातोय. ना पैशासाठी ना स्वतःच्या नावासाठी. ग्रामीण क्रिकेट हा मात्र गावाच्या नावासाठी खेळला जातो असं म्हटलं जातं आणि ते जिथे मात्र पाहायला मिळतोय. चिखलगाव आपल्याला पाहायला मिळतोय. खेळत असताना मात्र धावफलकावरती षटक क्रमांक समाप्त झाले आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 24 धावा. 12.00च्या सरासरीनं प्रति ओव्हर मागे मात्र धावांचा ओघ येताना मात्र पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना टीम कालभैरवनाथ वडतुंबी ही टीम सुद्धा चांगली आहे
आता अंतिम 6 बॉल, अंतिम ओव्हरमध्ये धावा किती जमवल्या जातील. दोन्ही फलंदाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित बाद झाले, त्याच्यानंतर आकाश आणि विजय हे दोन्ही फलंदाज मात्र मैदानामध्ये आहेत. परंतु आता सध्याच्या घडीला आपण पाहतो ज्यांच्या बॅटमधून षटकार आला होता तेच फलंदाज विजय मात्र स्ट्राईकला पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्कवरती ओमकार पाहायला मिळत आहेत. थोडंसं स्कीड झाले तिथे. रनअप मात्र पाहायला मिळाला. वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळतोय आणि +1 येईल, म्हणजे 2 धावा या मात्र बॉलवरती येताना मात्र पाहायला मिळतील. या मैदानामध्ये लोक स्कोरिंग मॅचेस आपण पाहायला मिळाल्या, बऱ्याचशा मात्र पाहायला मिळाल्या. त्याही मात्र आपण अगदी टफ होताना मात्र पाहायला मिळाल्या. आणि इथेही मात्र तशी मॅच पाहायला मिळेल का त्याच्यावर चर्चा मात्र पाहायला मिळते. स्क्वेअर लेगमध्ये आहे तिथे, परंतु फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षकांना अगदीच चकवा देत बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावाला 4 चौकार आणि या चौकारानंतर मात्र धावफलकावरती ही आकार येताना मात्र पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. इथे धावा आल्या जशा हव्या होत्या तशा मात्र धावा येताना पाहायला मिळतात. कालभैरवनाथ वडतुंबी या संघाला मंकालेश्वर बॉईज चिखलगाव बी टीम खेळत असताना मात्र पाहायला मिळते. आणखी एक टीम तुम्हाला चिखलगावची खेळताना पाहायला मिळेल. ती कोणगाव बरोबर खेळताना पाहायला मिळेल. आता बऱ्याचशा गावातून टीव्ही लागले असते चिखलगावमध्ये, कारण हे आयोजन त्यांचं आहे. टीमही त्यांची खेळताना पाहायला मिळते. त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. तिथे संधी, हो हो, या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, या चुका तुम्हाला थांबवाव्या लागतील, या धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील, कारण इथून जर का या धावा वाढत गेल्या ना तर मात्र तुम्हाला थोडासा कठीण होऊन जाईल. 4 धावेनं मात्र आता धावफलकी पुढे जाताना पाहायला मिळतोय. 34 धावा, 2 बॉलचा खेळ इथे मात्र झालाय. फोरियम कामतडी आणि टिटेघर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे. झेल मात्र होणार नाही आहे. तिथे बराचसा दुर्वर आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. तोपर्यंत बघता बघता 2 धावा इथे मात्र कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 36 धावा. फोरियम कामतडी आणि टिटेघर या दोन्ही कॅप्टनने विनंती करेन की आपण मध्यंतरानंतर टॉससाठी यायचं आहे. बहुत चांगला, परंतु इथून आपण पाहायला गेलं तर एकदा मात्र येताना पाहायला मिळणार आहे. या एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 37 धावा या षटकातील अजूनपर्यंत बॉल शिल्लक असणार आहे ते 2 बॉल. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. चांगली गोलंदाजी ओमकार यांना करावी लागेल. एक चौकार जरूर त्यांच्या मात्र इथून आलेला आहे, परंतु कौतुक करावं लागेल विजय यांचं. चांगली फलंदाजी करत असताना आताही मात्र इथून फ्लाय होईल बॉल. तिथेही संधी नाही आहे. काय टायमिंग प्रॉपर मात्र पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर करतात, टायमिंग प्रॉपर करतात. नो चान्स, आउट ऑफ द पार बॉल होताना पाहायला मिळतोय. बॉल फरार, सीमारेषा पार. आले धावा 4 चौकार. 41 धावा. आता धावा मात्र भरपूर साऱ्या येताना मात्र पाहायला मिळत आहेत. बॅटिंग ऑर्डर कशी आहे त्या पद्धतीने हे आपली चर्चा होताना पाहायला मिळेल. कालभैरवनाथ वडतुंबी, हो हो, आताही मात्र मोठा फटका जरूर खेळलाय. तिथेही संधी नाही. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण आणि इथून आला हा षटकार. षटक क्रमांक समाप्त झाले. तिसरा 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आलेल्या आहेत त्या 47. आता विजयासाठी 48 धावांची गरज असणार आहे. चला लगेच बाहेर यायचं आहे. चिखलगाव लाईनअप मध्ये या, आपलाच आयोजन आहे. चला बॉल द्यायचा आणि लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये जायचं आहे. कालभैरवनाथ वडतुंबी टॉस इथे मात्र घेतला जाईल. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर फोरियम कामतडी आणि टिकेघर आणि संकेतसर तिथे जोडले जातील. दोन्ही टीमला विनंती करेन की टॉससाठी या. नेक्स्ट मॅच खूप चांगले आहे, कारण एकीकडे फोरियम कामतडी आणि त्यांच्या विरुद्ध टिटेघर. तत्पूर्वी या ठिकाणी राजेंद्र दोंडे यांचं शुभ आगमन, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. जितू दोंडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोन्ही मानवांचं या ठिकाणी स्वागत. टिटेघर टीमचे कॅप्टन टॉस कबच्या मंचावरती या. कामतडी टीमचे जे संघनायक आहेत
त्यांना देखील विनंती, आपण टॉस का बॉलच्या मंचावरती या. कामतडी टीमचे कॅप्टन आणि टिटेगर संघ कर्णधार लवकरात लवकर टॉस का बॉलच्या मंचावरती या. टॉस आपल्याला या ठिकाणी उडवायचा आहे. रवी सर या आणि टिटेगर टीमचे कॅप्टन या ठिकाणी. एक टिटेगर मधले स्मिथ असते खेळाडू आणि खूप चांगले खेळाडू आहेत. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची चमक आपण पाहत असतो असे अमीर नवगणे. क्रिकेटवरती नितांत प्रेम, क्रिकेटवरती समर्पण आणि एक शांत संयमी व्यक्तिमत्व अमीर आलेले आहेत. अमीर इकडे या. आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना मिस्टर क्रिकेट रवी पवार, एक उत्कृष्ट फलंदाज आणि एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची भोर तालुक्यामध्ये ओळख आहे, रवी पवार या ठिकाणी येणार आहेत. आणि ह्या दोन खेळाडूंमध्ये नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी या मॅचची टॉस या ठिकाणी आपण उडवणार आहोत आणि टॉस उडवण्यासाठी आपण आमंत्रित करूयात विजय दोंडे यांचा शुभ हस्ते. आपण नाणेफेकीचा कौल करूयात. लवकर आहो, तुम्ही या, कोणतरी या पटकन. ते तिकडे बोलते उडवलं की उडवलं साखर खेळणार विजयजींच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस उडवतोय. यानंतरचा होणारा सामना आपण पाहतोय. एकीकडे आहे टिटेगर संघ आणि टिटेगर संघाच्या विरुद्ध या ठिकाणी आपण पाहतोय कामतडी संघ खेळणार आहे. दोन्ही नामांकित संघ आहेत आणि दोन्ही बलाढ्य संघ यांच्यामध्ये लढत. इट इज अ कॉल. नाणेफेकीचा कौल जिंकलाय फोरियम कामतडी टीमने. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सर तुमचा निर्णय काय? प्रथमतः आम्ही गोलंदाजी करू. गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही बोरमध्ये बरेचसे सामने खेळला आहात. पुणे जिल्ह्यामध्ये तुमच्या संघाचं नाव गावाईजमध्ये खूप चांगलं आहे. या आयोजनाबद्दल काय सांगताल? आणि समोरचा टिटेगर संघ ह्या टीममध्ये सागर नवगणे आहेत, भरत निगडेकर आहेत, अमीर नवगणे आहेत. त्यांच्या विरुद्ध खेळत असताना तुमची रणनीती काय असेल? रणनीती तर सध्याला काही नाही आहे, कारण कालच्या दिवसात सामने भरपूर पाहिले तर विकेट खूप फास्ट आहे. त्यानुसार कमीत कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल, कारण की फलंदाज बलाढ्य आहेत. तर कमीत कमी धावेमध्ये रोखून चेस करण्याचा प्रयत्न करू. पुणे जिल्ह्यामधल्या भोर तालुक्यातल्या स्पर्धेंबद्दल आणि ह्या स्पर्धेबद्दल काय सांगताल? म्हणजे नियोजनामध्ये किती फरक असतो आणि स्पर्धा खेळत असताना कसं वाटतं? नियोजनाबद्दल सांगितलं तर आयोजकांचं खरंच आभार मानलं पाहिजेत, कारण एवढा मोठा प्लॅटफॉर्म आणि मुंबईसारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या स्पर्धा आयोजन करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. तरी आम्हाला खेळण्याची संधी त्यांनी निर्माण करून दिली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद रवी सर. हे रवी पवार होते, एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. बोर प्रीमियर लीग किंवा मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. आणि आता अमीर नवगणे यांच्यासोबत जाऊयात. टॉस ते जिंकले, त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तुमची रणनीती काय असेल? 4M कामतडी नामांकित संकेत त्यांच्या विरुद्ध खेळत असताना. आकाश इंटरव्ह्यू चालू आहे. आमचा निर्णय तोच असेल की ठीक आमचा जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न असेल. बाकी आमचं बघू आता कसं काय होतंय ते. माईक पकडताना त्यांनी लांब पकडलाय, परंतु क्रिकेटचा खेळ खूप चांगलं खेळतात. मी सांगितलं ना, लाजतात आणि जास्त शांत आहेत, त्यामुळे त्यांचा खेळ बोलेल. शुभेच्छा आहे टिटेगर संघ, तुम्हालाही शुभेच्छा रवी सर. जेव्हा आपण कॉम्बॉक्समध्ये आणि कॉमेंट्रीमध्ये परिवर्तन करताना आपण पाहूयात. पाटील सरांचा आवाज आपण आता ऐकणार आहोत. आज 7 मॅच आहेत. बॉल संपले ना, कमी आले ना बॉल किती आहेत? हे पण संपलं. गेम ऑन डिस्प्ले 18 बॉलमध्ये विजयासाठी 48 धावांची गरज आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि कुमार हे दोन फलंदाज मात्र जाताना पाहायला मिळतात आपल्याला. विजय गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. कालभैरवनाथ वरतुंबी इथे कामतडी टॉस जिंकला. जय शिवराय कामतडी टॉस जिंकलाय. ओहो, पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती पहा तिथे ब संघ म्हणजे इथे खेळण्याची हौस असते. आणि अशा वेळी मात्र तुम्ही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न का केला त्याचाही मात्र इथून चर्चा करावी लागेल. परंतु फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. एकही बॉल खेळले नाहीत, माघारी यावं लागेल कुमार या मात्र फलंदाजांना.
मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात आपल्याला अगदी आमच्या मोरेश्वर कॅमेरामन यांनी सुद्धा मात्र विकास आता तर दुबई रिटर्न आमचे आणि या टीमचे कॅप्टन मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. पहा काय चाल आहे वाघासारखी, परंतु वाघासारखी कामगिरी करताना मात्र पाहायला मिळणार आहेत का? 05 जर्सी नंबर दुबई रिटर्न विकास हे मैदानामध्ये गेलेत आता. परंतु इथून आपण पाहायला गेलं तर एक खेळ तुम्हाला चांगलं करावा लागेल. तुम्हाला 48 धावा मात्र बनवायचे आहेत. विजय पाहायला मिळतात आपल्याला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा संधी मात्र निर्माण झाली तिथे. हो, उलटा सेल घेण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता तिथे, परंतु मिड ऑफला जे क्षेत्ररक्षक होते ना त्यांचा मात्र हा झेल होता ॲक्च्युली. परंतु फॉल थ्रूमध्ये येऊन राजू यांचा हा झेल होता, परंतु इथून प्रयत्न विजय यांनी केला आणि त्याचमुळे की काय हा झेल ड्रॉप होताना मात्र पाहायला मिळालं. हो, परंतु इथून चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. कारण ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलात तर सध्याच्या घडीला गोलंदाजांनी आपला मात्र दबदबा निर्माण केला गेलेला आहे. आता समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते विकास आपल्याला पाहायला मिळतात. त्या टीमचे कॅप्टन खूप चांगली शॉर्ट इंटरव्ह्यू त्यांची पाहायला मिळाली होती आणि त्याचबरोबर एक सांघिक खेळ हौशी खेळ म्हणून ज्याला क्रिकेटला म्हटलं जातं तो ब संघ असतो तोच खेळताना आपल्याला पाहायला मिळते इथे. पण तो टॅप केलाय बहा, अजून चांगली धार इथे मात्र पाहायला मिळाली. एकदा मात्र पूर्ण केली आहे. नका रे बाबा नका, खेळू द्या मला 2-4 बॉल. विकास सांगतात तिथे दुसरी धाव्याची काही गरज नाही आहे, एक धाव बस आपल्याला आणि तेच तुम्हाला करावं लागेल. कारण कुमार आऊट झाले ते त्यांनी बघितले आहे की कशा पद्धतीने आऊट झालेले आहेत ते. मंकाळेश्वर बॉईज खूप चांगले हे सगळेच तरुण आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदर्श आणि शांत संयमी तरुण आपल्याला पाहायला मिळतात. आयोजन कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण या सगळ्यांनी दिलेलं आहे. सगळ्यांचंच कौतुक करावं लागेल आपल्याला. आणि प्रत्येक गोष्टीवरती आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान आदर सत्कार, गावातील ग्रामस्थ असतील, इथं क्रिकेटमधील काही खेळाडू असतील, काही राजकीय सामाजिक क्षेत्रातील मात्र नावं असतील, या सगळ्यांचाच मान सन्मान त्यांनी इथे मात्र आवर्जून केलेला आहे. आणि त्याचमुळे की काय या तरुणांचा आपण आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. फाईनमध्ये जरूर खेळले होते परंतु तिथे तुम्हाला धावा तिथे काहीतरी दगड आहे मला वाटतं, अडथळा आहे, नॅचरल थोडीशी अडचण तिथे आहे. मागच्या मॅचमध्येही तिथेच बॉल लागला होता आणि परत रिटर्न आला होता आणि आताही तेच झालेला होताना पाहायला मिळतोय आपल्याला. एक धाव येताना मात्र पाहायला मिळतंय. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 5. कमीत कमी तुम्हाला 15 धावा या षटकामध्ये घ्याव्या लागतील. परंतु उर्वरित बॉल शिल्लक किती आहे त्याची चर्चा मात्र पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र विकेट घेतलेली आहे विजय यांनी आणि फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळतील. विशाल बॅक टू द गट. आता अमोल चाललेत. अमोल यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि तेच गोलंदाज मात्र अमोल इथे मात्र मैदानामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. अमोल लेस बांधायची आहे. दोन विकेट माघारी गेल्यानंतर थोडीशी मात्र इथून नाजूक परिस्थितीमध्ये मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव बी टीम आपल्याला पाहायला मिळतोय. श्री मंकाळेश्वर चषक 2025चं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर ही ब टीम सुद्धा मात्र खेळताना पाहायला मिळतोय आपल्याला. त्यांच्या विरोधामध्ये कालभैरवनाथ वडतुंबी हा संघ मात्र खेळताना पाहायला मिळतोय. प्रथमतः बॅटिंग त्यांनी केली होती, 48 धावात मात्र जमवल्या होत्या आणि आता इथून त्या मात्र पूर्ण करत असताना थोडीशी मात्र तारांबळ उडालेली जरूर आहे तिथे. अमोल नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेत, अजय समोर आहेत. हो, फटका तर चांगला आहे, दाखवून देत आहेत माझ्याकडे ही फलंदाजी करण्याची क्षमता आहे. एकदा मात्र पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न आहे, रनआउटची संधी आहे. हो हो हो, आलेल्या विमानाने परत मला पाठवू नका हो बाबा, असे मात्र अमोल म्हणताना पाहायला मिळत आहेत. 1-2 बॉल खेळू द्या, एन्जॉय करू द्या. विकास आपल्याला पाहायला मिळत आहेत, अमोल यांना सांगताना पाहायला मिळत आहेत. तिथे षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 7 धावा. मला वाटतं आकाश यांना मात्र इथे घेऊन येतात कॅप्टन. विकास दोंडे यांच्यासाठी मात्र पैशांची खैरात, बक्षिसांची खैरात पाहायला मिळतोय. अरुण धोंडे साहेब यांच्याकडनं जर का 1000 रुपयाचं एक पारितोषिक अरुण धोंडे साहेबांकडनं आलेलं आहे. जर का इथून अमोल विकास याने जर का षटकार मारला तर मात्र 1001 रुपयाचं पारितोषिक. षटकारांची हॅट्रिक जर आली तर अमोल शेलार यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे
किती व्हॅल्यू आहे बा या खेळाडूंची. भरपूर सारे कॅश प्राईज त्यांच्या नावावरती लागले गेलेले आहेत आणि कॅप्टन आहे टीमचे मात्र खेळताना पाहायला मिळतील का. हो चांगला आता जोरदार धावताना पाहायला मिळतात. एकदा मात्र पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाईल परंतु रनआउटची संधी तिथेही आहे आणि हो बघता बघता वाचले तिथे अमोल ही मात्र अजूनपर्यंत एकही बॉल फेस केलेला नाहीये. एक बॉल केलाय, 2 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या, जरूर माफी असावी. तोपर्यंत धावा मात्र धावफलकावरती त्यांना पाहायला मिळत आहेत त्या 9 धावा. आनंदाचं क्रिकेट इथे मात्र सुरू असताना पाहायला मिळतोय. हो फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल सोडा परंतु हा झेल पकडला गेलाय आणि विकेट क्रमांक इथून मात्र तिसरी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळणार आहे. विकास मात्र बाद होताना पाहायला मिळणार आहेत. त्या षटकारांसाठी भरपूर सारे पैसे त्यांच्या नावावरती लागले जरूर होते परंतु ते आता माघारी मात्र येताना पाहायला मिळतात. आता इथे ओमकार गेलेत नवीन फलंदाज मैदानामध्ये. इथे आकी सांगतायत आम्हाला की मैदानामध्ये मी उतरलो नाही आहे. त्याचं कारण बघा की मी बाहेर राहिलो म्हणून जरा कोचिंग केलं आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मात्र सुकूर झाल्या ब टीमसाठी. नाहीतर आणखी काहीतरी परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असती परंतु परत तर नाराज होऊन परत आपल्या गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत. अशी मजाक तो चलता रहेगा आणि जायला पाहिजे. सगळी छान तरुण आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंकाळेश्वर बॉईजचे चिखलगावचे हे सगळे तरुण कौतुक करावं लागेल त्यांचं सगळ्यांचं. आकाश आले तिथे मात्र गोलंदाजी मार्गवरती पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या, दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि तिसरा बॉल डॉट आलाय. 1 धावा आल्या माफी असावी. तिथेही संधी आणि पहा गेले होते आणि जाता गेले आणि आता परत आलेही असे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार मात्र मैदानाच्या बाहेर. सगळ्यांना फलंदाजी मिळणार आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. केडी सांगतायत आता षटकार 6 षटकार ठोकू नये आणि मैदानाच्या आतमध्ये जाताना मात्र पाहायला मिळत आहेत. मॅडी मात्र जायला पाहायला मिळत आहेत आणि मॅडी काय आता वेगळं करताना पाहायला मिळतील का त्याची ही मात्र चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे आपल्याला. पण दुसऱ्याला फास्ट करायचं आहे थोडंसं. नेक्स्ट मॅच जय शिवराय कामतडी आणि टिटेघर दोन्ही टीमना मी विनंती करेन, खास करून कामतडी टीम आपण निर्णय कळवलेला आहे. बॉलिंग घेतलेली आहेत, आपण तयार राहायचं आहे. आता हे गेले, हे सुद्धा आऊट झाले. याच्याने पाहायला गेलात तर कामतडी टीम आपण तयार राहायचं आहे प्लीज. काल भरवणात वडतुंबी टीम खूप छान इथे मात्र पाहायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 10 धावा. आणि पहा आपण पाहायला गेलं तर वडतुंबी हा गाव मला वाटतं आमच्या संकेत सरांचं सासरूवाडी आहे. म्हणजे जावई बापू इथे बसलेले आहेत. जावई बापू बोलतात आमच्या हातात सध्या तरी माईक देऊ नका, सगळे सासरे खेळत आहेत, काही उगाच सासरे नाराज होऊ नये. चांगल्या स्क्वेअर मध्ये खेळून काढलाय हे आपण पाहायला गेलं तर तिथे हे आता पहा तिथे नशीब थोडंसं आहे. आणि इथून पाहायला गेलं तर दोन्ही टीम, एका बाजूला सासूरवाडीची टीम आहे, एका बाजूला स्वतःच्या गावाची टीम आहे आमच्या संकेतजी धनावडे सरांची. कोण जिंकणार कोण हारणार त्यांनाही संभ्रम निर्माण झालाय, कोणालाही सपोर्ट करायचं. चला विजय चला जास्त वेळ घेऊ नका, चला भरपूर धावा पाहिजे. 6 बॉल 37 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. अजित दादा चला या वेळ नका प्लीज. आणि नो बॉलचा इशारा आहे परंतु इथे
विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला होता. ओव्हर स्टेपिंग कदाचित असावी तिथे पंच कळवत आहेत आणि नो बॉलाला येणारा बॉल इथे मात्र फ्रीडचा असणार आहे. आणि नो बॉलाला इथे अंतिम षटक इथे मात्र मार्गस्थ आहे. एकदा मात्र त्यांना पाहायला मिळणार आहे. चला बॉल द्यायचा तिथे आणि जुने बॉल लगेच जमा करा आमच्याकडे. 13 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे आपल्याला. एक तर मागे जातात नाही तर नाही बॉलर झाला ना तुमचा आता. आणि आणखी एक चांगला बॉल स्क्वेलिंग मध्ये पाहायला मिळतो इथे आपल्याला. इंस्टाग्राम का 4 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ झालाय माफी असावी. पहिला बॉल नो आला होता. हाही मात्र इथे संधी आहे. बॉल झील घेतला जाईल का त्याचे नाही, परंतु क्षेत्ररक्षक पोचत नाही आहेत. नो बॉल, नो बॉलचा इशारा आहे. ओ स्टेपिंग हे गोलंदाज मला वाटतं रेग्युलर गोलंदाजी करणारे नसावेत, परंतु विश्वास दाखवला तिथे अजित यांनी आणि त्याच्यामुळे की काय थोडीशी मात्र गोलंदाजी करताना तारंबळताना ओढताना पाहायला मिळते. चला हा 6 बॉलचा षटक 10 बॉलवर 2 षटकामध्ये गेलेला आहे. आईला यो यो मंकी मॅनच वाटायला लागलाय. काय झालं तुझं अनइन्स्टॉल करा आणि पुन्हा डाउनलोड करा. पुन्हा डाउनलोड. आणखी एक वाईट बॉल. सर चला बघा काहीतरी अजित सर. काय झालं जीवन राहिलं सांगितलंय. 1 वाजले होईल मॅचेस. 3 ओव्हरचे होतो ना. ते बघ त्याच्या टेप मार ना ते गोविंदला. अरे वा, चौकार राहिला इथे अमोल यांच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळालं. पहिला चौकार आहे का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. सर नेक्स्ट मॅच आपण लगेच तयार राहायचं आहे प्लीज. भरपूर सारे धावा आता इथे मात्र पाहिजे. धावफलकावरती धावा मात्र लागल्या जात आहेत त्या 21 धावा. ओ रिव्हर्स अटॅन करण्याचा प्रयत्न अमोल करत असताना मात्र पाहायला मिळतात इथे. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळणार आहे. आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 22-22 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतो आपल्याला. एक बॉल शेवटचा आहे अजून. गोलंदाज गणेशला पाहतोय आपण इथे गोलंदाजी करण्यासाठी. हा बॉल चांगला आणि त्याच्यावरती हे आक्रमण षटकार मात्र पाहायला मिळाला. आणि खुश आहेत इथे अमोल आणि सगळे समर्थक त्यांचे. तर हा सामना जिंकलाय टीम कालभैरवनाथ वडतुंबी. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. तोपर्यंत सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल आणि सामनावीराचा पुरस्कार विजय यांना देण्यात येतोय.